नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पक्षीवारीला अर्थात भिगवणला. भिगवणमध्ये होतं आहे परदेशी पक्ष्यांचं आगमन. हिवाळा जवळ आला की पक्षी निरीक्षक, छायाचित्रकार यांची पावलं ही भिगवणकडे वळतात. कारणही तसंच आहे. हिवाळ्यात शेकडो परदेशी पक्षी भारताकडे स्थलांतर करत उजनी जलाशयात दाखल होतात. सुमारे 200 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची इथे नोंद करण्यात आली आहे. पक्षी निरीक्षणासाठी देशातील विविध राज्यातून तसे परदेशातूनही लोक इथे हजेरी लावतात. भिगवण कुठे आलं बरं? पुणे सोलापूर महामार्गाला लागून असलेलं छोटं शहर म्हणजे भिगवण. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हे आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरला लागून असलेल्या भिगवणला मिनी भरतपूर असंही म्हणून ओळखलं जातं. इथं फ्लेमिंगो, पांढऱ्या मानेचा करकोचा, स्पूनबिल, शेकाट्या, राखी बगळा, चित्रबलाक, आयबीस, ब्राह्मणी बदक, खंड्या, हेरॉन असे विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. बरं, आता ह्या भिगवणला जायचं कसं? भिगवण हे महामार्गावर असल्याने इथं आपण एसटी बस, स्वतःची गाडी किंवा रेल्वेनेही येऊ शकतो. दौंड हे सर्वात जवळचं रेल्वे स्थानक भिगवणपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. आता ह्या भिगवण पक्षी अभयारण्याची सुरुवात कधी झाली? भीमा नदीवर साधारण 1980 साली उजनी हे धरण बांधण्यात आलेलं होतं. या भल्या मोठ्या जलाशयाचा परदेशी पक्ष्यांना सुगावा लागला आणि तेव्हापासून प्रत्येक हिवाळ्यात इथं परदेशी पक्ष्यांनी हजेरी लावायला सुरुवात केली. इथं असणारं वातावरण हे परदेशी पक्ष्यांसाठी अनुकूल असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे परदेशी पर्यटक इथे भेट देतात. भिगवणला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस इथे पक्षी यायला सुरुवात होते, तर मार्च महिन्यापर्यंत ते इथे बघायला मिळतात. शेकडो प्रजाती इथं दाखल होत असल्या तरी लोकप्रिय होण्याचं भाग्य मात्र एकट्या फ्लेमिंगो पक्षालाच मिळालं आहे. पांढरा रंग असलेला हा पक्षी त्याच्या लालसर गुलाबी पंखामुळे अत्याधिक आकर्षक दिसतो. फ्लेमिंगो या पक्षाचं मराठी नाव रोहित असं आहे. हे पक्षी प्रामुख्याने युरोप, रशिया, मंगोलिया व आफ्रिका या प्रदेशातून खाद्याच्या शोधात इथे दाखल होतात. काही पक्षी भारतातल्या भारतातही स्थलांतर करत असतात, तर काही पक्षी दुसऱ्या देशातून येतात आणि एप्रिलच्या आसपास मायदेशी परततात. संपूर्ण भारतातून लोक इथं पक्षी निरीक्षण, त्यांचा अभ्यास व फोटोग्राफी करण्यासाठी येतात. जलाशयाचं पाणी आटून चिखलमय झालं की पक्षी गर्दी करू लागतात. चिखलाच्या डबक्यातून मिळणारे मासे हे या पक्ष्यांचं प्रमुख खाद्य. फ्लेमिंगो पक्षी मासे व शेवाळ खातात. या शेवाळ खाद्यामध्ये बीटा कॅरोटीन या द्रव्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. या द्रव्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो, म्हणूनच हे अत्यंत मनमोहक दिसतात. भिगवणमध्ये पक्षी नेमके कुठे बघायचे? भिगवणपासून 10 किलोमीटर अंतरावर कुंभारगाव नावाचं गाव आहे. तिथे जायला भिगवणपासून बोटी असतात. बोटींच्या दिवसभरात मोजक्याच ट्रिप असतात, त्यामुळे तुम्ही चौकशी करून जाऊ शकतात. आम्ही गुगल मॅपवरून गेलो होतो. साधारण एका बोट राईडला 800 ते 1000 रुपये आकारले जातात. एका बोटीमध्ये कमीत कमी 5 लोक बसू शकतात. किंवा पुणे मुंबईतील काही संस्थांकडूनही भिगवण पक्षी परीक्षण सफारी आयोजित केली जातात. साधारण सकाळी 6-6:30 पासून या बोटी निघायला सुरुवात होते. दिवसभर बोटी असल्या तरी सकाळी व संध्याकाळी पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी चांगल्या पद्धतीने करता येते. फ्लेमिंगोबद्दल माहिती: गुलाबी रंगाचे पंख, निमुळते होत गेलेले लांबलचक पाय, इंग्रजी एस आकाराची मान आणि अत्याधिक मनमोहक त्याची चाल. अटलांटिक समुद्राजवळच्या बहामास देशाचा राष्ट्रीय पक्षी अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगोच्या जगभरात 140हूनही अधिक जास्त जाती आढळतात. फ्लेमिंगो हा एकत्र कळपाने राहणारा पक्षी आहे, त्यामुळे हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो आपल्याला दिसतात. त्यांचं वजन साधारण 4 किलो. ते सरासरी 47 वर्ष जगतात. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेस ते जास्त सक्रिय असतात. नेहमी जास्त करून एका पायावर उभारलेले दिसतात. त्यांना चव आणि वासाचं जास्त ज्ञान नसतं. फ्लेमिंगोमध्ये आढळणाऱ्या जाती: ग्रेटर फ्लेमिंगो, सर्वात जास्त प्रमाण यांचं असतं. त्यांची उंची साधारण 4 ते 5 फुटापर्यंत असून वजन 4 किलो वजनाचं असतं. पंखांचा विस्तार 4 ते 6 फूट इतका. 2. लेसर फ्लेमिंगो, आकाराने लहान असणाऱ्या या फ्लेमिंगोची उंची 3 फुटापर्यंत तर वजन 1-2 किलो असते. ते प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेत आढळतात. चिलियन फ्लेमिंगो,
मोठ्या फ्लेमिंगोसारखेच दिसणाऱ्या या प्रजातीतील फ्लेमिंगोचा पंखाचा रंग गडद गुलाबी असतो. उंची 4 फूट, वजन 3 किलो. 4. जेम्स फ्लेमिंगो. निसर्गशास्त्रज्ञ हॅरी जेम्स याने शोधल्यामुळे त्याचं नाव हे जेम्स फ्लेमिंगो दिलं गेलं. उंची 3 किलो, वजन साधारण 2 किलो. हे फ्लेमिंगो अर्जेंटिना, पेरू, चिली इत्यादी भागात आढळतात. 5. अँडियन फ्लेमिंगो. 3-3.5 किलो वजन. अतिशय वेगाने प्रवास करण्याची क्षमता. जास्त करून अर्जेंटिना, ब्राझील व पेरू ह्या भागात आढळतो. फ्लेमिंगोंचे स्थलांतर. प्रजननाच्या दरम्यान फ्लेमिंगो एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करत असतात. गुजरातमधील कच्छ भागात फ्लेमिंगो जास्त प्रमाणात स्थलांतर करून येतात. खदाडी. भिगवणमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ अर्थात भिगवणचे मासे. चिलापी. चिलापी हा इथला प्रमुख मासा आहे. इथल्या गोड्या पाण्यात चिलापी हा मासा बीज सोडून वाढवण्यात येतो. दूरदूरून लोक इथे खास मच्छी खाण्यासाठी येतात. आता तुम्ही चाललेच आहात भिगवणला, तर रस्त्यात लागणारी ठिकाणे बघूया. 1. भुलेश्वर मंदिर. 2. पळसनाथ मंदिर. 3. सिद्धटेक मंदिर. 4. पेडगावचा बहादूरगड किल्ला. आता तर इथे मस्तपैकी प्रीवेड फोटोशूटही केलं जातं. चला तर मग एकदा नक्की भेट देऊया भिगवण पक्षी तीर्थ या ठिकाणी.